आनंदखेडे येथे गावठाण फिडर लोकार्पण सोहळा संपन्न। अनेक वर्षे ज्यांनी करून दाखवले नाही ते एका वर्षात करून दाखवलं, आमदार राम बदाने यांची प्रतिक्रिया। याबाबत अधिक वृत्त असे की धुळे तालुक्यातील आनंदखेडे येथे आज गावठाण फिडर लोकार्पण सोहळा पार पडला। यावेळी या ठिकाणी आनंदखेडे येथील आनंदखेडे चौक या ठिकाणी सदर हा कार्यक्रम पार पडला। तर यावेळेस या ठिकाणी धुळे ग्रामीण आमदार राम बदाने यांच्या हस्ते या ठिकाणी गावठाण फिडर लोकार्पण सोहळा संपन्न झाला। या प्रसंगी या ठिकाणी सुरुवातीला आलेल्या मान्यवर पदाधिकाऱ्यांचा सन्मान सत्कार कार्यक्रम पार पडला। तदनंतर या ठिकाणी आनंदखेडे येथील सरपंच तुळशीदास अहिरे यांनी या ठिकाणी प्रास्ताविक केले। प्रास्ताविकेतून आपल्या समस्या, आनंदखेडे येथील समस्या या ठिकाणी त्यांनी मांडल्या व त्या लवकरात लवकर पूर्ण कराव्यात अशी देखील आमदार राम बदाने यांच्याकडे मागणी केली। तर आमदार राम बदाने यांनी या ठिकाणी रस्ता, पाटचारी असे विविध कामं केली असून त्याचं आभार देखील व्यक्त केले व केटीवर बंधारा बांधण्यात यावा अशी देखील मागणी या ठिकाणी केली। तर कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी आमदार राम बदाने, बापू काका साबळे, ललित आहिरे, संपत टेलर, प्रमोद चिंपी, माळा माजी सभापती किरण शिंदे, नंदू काका साबळे, रघुनाथ भामरे, पितांबर भामरे, नानाभाऊ नवसारे, हिम्मत अहिरे, पितांबर आबा, शामराव अमृतसागर, अशोक आव्हाड, भरत नवसारे, धीरज सोनवणे, सुभाष रासने, सुभाष गवते, राजू मोरे, भटू बागू, मोतीराम आल्लोर, बुरादादा गोताने आदी सर्व पदाधिकारी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते व ग्रामस्थ देखील उपस्थित होते। आनंदखेडे व पंचक्रोशीतील सर्व शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या। यावेळेस आमदार राम बदाने यांनी या ठिकाणी शेतकऱ्यांना येणाऱ्या अडीअडचणी लवकरात लवकर सोडवल्या जातील व त्याचबरोबर गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी मागील काळात वर्षानुवर्षे ज्यांनी मतदान करून घेतले, निवडणूक जवळ आली की परत मतदारसंघात फिरायचं, कामं काहीच करायची नाही, परंतु मी एक वर्षात केलेले काम कोणी विचारले तर चर्चा करावी, समोर यावे। ज्यांनी गेल्या अनेक वर्षापासून काहीच केले नाही ते मी एका वर्षात करून दाखवलं असं देखील आमदार राम बदाने यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली व विरोधकांवर तारेशे ओढले। तर येत्या या 5 वर्षात विजेच्या समस्या राहू देणार नाही अशी देखील या ठिकाणी त्यांनी सांगितले। तर स्वातंत्र्यापासून 132 kV वरच या ठिकाणी 4,10,000 शेतकरी हे अवलंबून असून वर्षानुवर्ष स्वातंत्र्यापासून या ठिकाणी 132 kV वरच या ठिकाणी शेतकऱ्यांना वीज समस्याला सामोरे जावे लागत आहे। तर या ठिकाणी 132 सबस्टेशन मंजूर केले असून लवकरच ते या ठिकाणी कार्यान्वित होणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले। तर 150 डिप्प्या देखील या ठिकाणी मंजूर केल्या असून 50 डिप्प्या या ठिकाणी बसवल्या गेल्या असल्याचे देखील आमदार राम बदाने यांनी सांगितले। तर ऑइल